नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. जय शिवराय मित्रांनो. टाइम झालाय, बघू शकता तुम्ही 9:15 आपण पहिले किलोमीटर झिरो करून घेऊ. 181 किलोमीटर काल गाडी चालली होती टोटल. रोजच्या प्रमाणे आपण आहे सीएनजीच्या लाईन मध्ये, बघू शकता तुम्ही. इथं रोज आपण जाताना सीएनजी फील करतो, आज पण करत आहे, कारण की थोडाफार सीएनजी बाकी आहे. कारण की कुठली ट्रिप भेटेल काही गॅरंटी नसते. रविवार दिवस आहे मित्रांनो, आणि आज आहे तारीख 5. तर बघूया आज किती अर्निंग होईल मित्रांनो. काल आपली चांगली अर्निंग झाली होती, 3 दिवसापासून चांगली अर्निंग होते मित्रांनो. आज पण बघू. असं पण आपलं जर लक असेल ना एखादं चांगलं खूप मोठा, तर आपल्याला पण कुठली तरी मतलब लॉंगची ट्रिप भेटेल. जर भेटली तर, जर नाही भेटली तर मग काही परवा नाही, लोकललाच करायचं. तर ठीक आहे, जातो आता सीएनजी भरून इथून आणि वाघोलीला जातो. बघू आज किती अर्निंग करू शकतो आणि आज किती अर्निंग होईल आपली. आज पण रात्रीपर्यंत काम करायचंय, कारण की मित्रांनो आज आहे रविवार. अजून दिवाळी समोर येत आहे, त्याच्यामुळं काम थोडं वाढलंय त्याच्यामुळं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. ज्या चॅनलला नवीन असेल तर कोणी जरूर सबस्क्राईब करा आणि भेटूया थोड्या वेळाने लगेच. तर टाइम बघा तुम्ही पहिले, 2:43 आपण हिंजवडी येते. ॲटो बार्गा असं काहीतरी आहे, म्हणून कंपनी आहे की काय आहे काय माहिती नाही. तर इथं आलोय मित्रांनो आपण. तर विषय असा झाला, आपण पहिले एक ट्रिप आणली होती वाघोलीवरून. ते मिनिमम भेटली होती आपल्याला 1 ते 2 वाजता काहीतरी ट्रिप भेटली. त्याच्यानंतर तिथून आपण सर हिंजवडीची ट्रिप भेटली 702 रुपयाला. रॅपिडोमध्ये होती. कस्टमरला ड्रॉप केलं. ड्रॉप केल्याच्या नंतर थोडं पुढं आलो. रस्त्याने यायच्या टायमिंगला इथली एक ट्रिप वाढली होती. ही आहे प्रीमियम इंटरसिटी म्हणून. तर कस्टमरला सांगू आपण, आपल्याला दाखवले 2,231 रुपये, 320 रुपये काहीतरी एक्स्ट्रा देत आहे कस्टमर. आणि त्याच्यानंतर OTP पण सांगितलंय कस्टमरने, 15 मिनिटं थांबा म्हणून सांगितलंय. जे मला वाटत होतं ना तेच झालं. आणि मतलब जे माझ्या मनामध्ये शंका जे होती ना तेच झालं. बघू शकता तुम्ही, जे हे ना त्यांनी कॅन्सल केली राईड. आणि तिने जे ना, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, ही डिटेल्स आहे. आणि कस्टमरने लगेच कॅन्सल केली. हे मला 101% मला वाटत होतं फेक बुकिंग आहे म्हणून, कारण की त्याच्यामध्ये 320 रुपये काहीतरी एक्स्ट्रा दिले होते ऑलरेडी. तर चला म्हणलं जाताना एकदा चेक तरी करू म्हणलं. पण कस्टमर रॅपिडोवाल्याने पण काही नाही दिलं आपल्याला. 1 मिनिट मी पहिले बघतो काय ते तुम्हाला सांगतो, पहिले मला बघू द्या. आणि मला म्हणायचं एवढंच आहे, जे फेक बुकिंग टाकते ना, मला एक ते शिव्या द्यायचं त्यांना, बाकी दुसरं काही नाही करायचं. कारण की आता 2 दिवसापासून माझ्यासोबत खूपच जास्त फेक बुकिंग येते. मी तर तरी काय यांना मला तेवढंच कळत नाही. मी जस्ट कालच्याच व्हिडिओमध्ये म्हणालं की फेक बुकिंग टाकू नका, तरी लोक काही सुधारायचं नाव घेत नाहीये. आणि ज्याच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत नाहीये ते तर त्यांना काय भेटत आहे काय नाही काय माहिती. असं दुसऱ्यांचं उगाच रेटिंग वगैरे खराब करून काय मिळतं काय माहिती. मला अजून काही अनुभवच नाहीये त्यांना काय वाटते आणि काय. तर बघू शकता मित्रांनो कसं हे चाललंय फेक बुकिंगचं. काय सांगू आता, काही कळत नाही मित्रांनो. कारण की सांगून तर वैताग आलाय पहिल्यापासूनच. हे फेक बुकिंग आहे ना, यांची आयडीच ब्लॉक केली पाहिजे. रॅपिडो आणि जे उबरने जे वरून जे फेक बुकिंग टाकतात, यांना संतुष्टी मिळत काय असेल तेच मला कळत नाही. पण असे असतात कोणी विचित्र दलिंदर माणसं, हे त्यांच्यासाठी फक्त. आता मी असं माझ्या व्हिडिओमध्ये शिव्या देत नाही मित्रांनो, पण मला कधी कधी द्यावं असं वाटते. असे जर काम केले तर उगाच लोकांचा टाइम आणि फेक खराब करून लोकांना काय भेटतो काय माहिती. तर ठीक आहे मित्रांनो, असो आजची अर्निंग तर 700 रुपये झाली. आपण 3 वाजायला आलंय, चाललोय आपण मित्राच्याकडं, कारण की तिथून ट्रिप भेटायची शक्यता जास्त असतात हिंजवडी फेज 3ला. तर हेच बघा, मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रोचं काम एवढं दिवसापासून चालू आहे ना, अजून मॅक्झिमम याला 2 ते 3 वर्ष लागल. कारण की हे जे मेट्रोचं मतलबचे काम आहे ना, ते माझ्या मित्राकडेच दिलं होतं. मतलब जास्त कंस्ट्रक्शनचं काम होतं ना, ते माझ्या मित्राकडेच होतं. बघू आता, ते म्हणत होता अजून 2 ते 3 वर्ष लागणार म्हणून पुण्याचं मेट्रो चालू व्हायला. असो, जाऊ दे आता, सोडा. कुठं पण जातो आपण विषय काढत. तर अजून पण माझी तब्येत नाहीये मित्रांनो, घसा अजून बसलाय. गळा काही चांगलं व्हायचं काही कारणच नाहीये. आणि चहा तर पितच नाहीये मी, कारण की माझा दातामध्ये पण थोडा प्रॉब्लेम आहे. कसं आहे, लहानपणी नाही का गुळ वगैरे लई खायचो मी. गुळ नानीच्या घरी नाही का, माझ्या नानीच्या घरी गावाला नाही का, तिथं दुकान आहे त्यांच्या घरी. आणि लहानपणी कसं काय आपल्याला समजत नाही एवढं. तर तुम्ही टाइम बघू शकता, 6:08 झालंय. गाडी चालली टोटल 86 किलोमीटर. आपण एक पिकअप आणलं, ड्रॉप केलं. हिंजवडी फेज 3 वरून पडली होती मिस्टेक मधून. कस्टमरला उचललं आणि आपले
भोसरीला सोडलं, भोसरी मोशीपाशी इंद्रायणी नगरपाशी सोडलं त्यांना. कस्टमरकडून मीटरच्या हिशोबाने पैसे घेतले, कारण की पैसे पण खूप कमी दाखवत होते आणि 35 रुपये पर किलोमीटरनी घेतलं. माझं तसंच आहे मित्रांनो, जे आपल्याला ट्रिप परवडत नाही, वाटत नाही, कस्टमरला सरळ फोन करून सांगायचं मीटरच्या हिशोबाने द्यायला तयार असेल तर चला, नाही देत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कॅन्सल करून टाका. त्याच्यानंतर ना थोडं पुढे आलं होतं, एक ट्रिप आली होती, इथलीच कुठली तरी होती, जवळचीच होती, काहीतरी 15-16 किलोमीटर होतं. 275 रुपये दाखवले होते. सिडानची होती, सिडान पण चालू केलं होतं. मला वाटलं नव्हतं म्हणून इथून भेटेल म्हणून ट्रिप वगैरे, त्याच्यामुळे सिडान पण चालू करून ठेवलं होतं आपण. तर ट्रिप वाजली मित्रांनो 5 मिनिटांमध्ये लगेच. नंतर मी त्यांना कस्टमरला फोन केला तर फोन लागत नव्हतं कस्टमरचा. त्यांच्या पाशी गेलो, कस्टमरला जवळ गेलो आणि सांगितलं मीटरच्या हिशोबाने येणार 25 रुपये पर किलोमीटर, कारण की परवडतच नाही तर काय जाणार मित्रांनो. काय उबर पण लय आरामखोरपणा करतो, 12, 13, 14 रुपये असं किलोमीटरच्या हिशोबाने देतो, तर ते पण काही परवडत नाहीये. तर कस्टमरला सांगितलं चला म्हणून, येत असेल तर चला म्हणलं, नाही येत असेल म्हणलं कॅन्सल करा. तुला ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. कॅन्सल केलं, मीच कॅन्सल केलं मग, कारण की कस्टमर कॅन्सल करायला तयार नव्हते आणि ते बोलले की आम्ही दुसऱ्यांच्या गाडीमध्ये जातो, आमच्या चुलत्याच्या गाडी आहे, त्यांच्या गाडीमध्ये जातो. मला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर येणार तर म्हणलं मीटरच्या हिशोबाने येणार 25 रुपये, कारण की सिडान होती आणि त्यांना सांगितलं होतं स्पष्टपणे 25 तर 25. ते कस्टमर बोलत होते 22 आणि 23 आणि 24 रुपये असं घ्या म्हणून. म्हणलं नाही, म्हणलं जायचं असेल तर 25 रुपये, नाही तर कॅन्सल करा म्हणलं. आणि आपली त्या जेमतेम त्याच्यामध्ये अर्टिगा गाडी आहे, चालून बुजून फिरवायचं काही कारण नाही. तर अर्निंग मित्रांनो 700, 1400, 1500 रुपये झाले फक्त. आणि CNG एवढा आहे, बघू शकता तुम्ही. घरी जाऊस तर 400-500 रुपयाचा CNG बसेल आणि 1000 रुपये काय ते आज उरेल आपल्याला असं वाटतंय. तर ठीक आहे, बघू आता थोडा वेळ अजून बघू, 6:30 पर्यंत वाट बघू. जर भेटली तर ठीक, नाही भेटली तर आपण डायरेक्ट इथून घरी जायचं, कारण की आजचा दिवस आपला सगळं फ्लॉप गेलेला आहे. ट्रिपच नाही वाजली तर काय करणार आहे आपण. 9-9:30 वाजता असं हजर होतो कामाला. रोज असं होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे, रोज असं होत असेल तर. जर एका दिवशी झालं तर काही विषय नाही वाटत. तर ठीक आहे, असो मित्रांनो, आपण आहे तर मोशी भोसरी इथे. हा चाकण रोड हायवे बघू शकता तुम्ही, आणि हा इकडं कॉम्प्लेक्स वगैरे. तर ठीक आहे, भेटली तर खूपच चांगलं, नाही भेटली तर आपण डायरेक्ट इथून घर निघू, कारण की दुसरा काय पर्याय नाही. टाइम होत आला, या तर रविवार आहे, संडेच्या दिवशी अशी बुकिंग लागत नाही, तर म्हणल्यावर अवघड आहे आणि काही करू पण शकत नाही आपण, जे ते आहे ते. आणि जेव्हापासून उबर पास निघाले ना मित्रांनो, तेव्हापासून थोडं ट्रिपचे वांदे झाले, त्याच्यामुळे काही ट्रिपच भेटत नाही मला असं वाटतंय. उबर पासच्या अगोदर मस्तपैकी ट्रिप भेटायचे आणि कस्टमर पण ट्रिप पण वाजायची, सिडान एक्सेल तरी वाजायचे कुठले तरी. थोडंफार उबरमध्ये करायचं आणि थोडंफार याच्यामध्ये करायचं, रॅपिडोमध्ये, दोघं मिळून असं कॉम्बिनेशन जमून जायचं. 1000, 3000 रुपये, 4000 रुपयेपर्यंत व्हायचं. आता तर बिलकुलच काहीच नाही येते, काय झालं काय माहिती. तर आपण आलोय मित्रांनो बकोरी फाटापाशी, वाघोली. बघू शकता तुम्ही, टाइम बघा पहिले 8:25. गाडी 122 किलोमीटर आणि 3 कांडी CNG आहे, सकाळपासून भरलेला. तर मित्रांनो एक ट्रिप आणली होती आपण तिथून. असं तर एमटीच निघणार होतं, पण तिथून जेव्हा क्रॉस केलं ना आंधी फाटा, जेव्हा थोडं पुढे गेलो होतो ना, मतलब जे आपण जिथं थांबलो होतो मोशी फाट्यापाशी, तिथून थोडं पुढे गेलो होतं, लगेच ट्रिप वाजली होती ह्याची, सिडानमध्ये होती. कस्टमरला फोन करून सांगितलं, म्हणलं 200 रुपये एक्स्ट्रा द्या म्हणून वाढून. तुला ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही या म्हणून. आणि त्यांना घेऊन आलो मित्रांनो सरळ इकडं वाघोलीला. त्याचे होते मित्रांनो 385 रुपये काहीतरी, आणि कस्टमरने दिल्यावरती 200 रुपये, मतलब 685 रुपये झाले होते टोटल. 585 रुपये झाले होते टोटल. आणि मित्रांनो आज आपली टोटल अर्निंग झाली आहे 2100 रुपयापर्यंत, कारण की आपला टायमिंग वगैरे वेस्ट गेलाय. आणि जर रविवार आहे म्हणल्यावर जास्त अर्निंग व्हायला पाहिजे असं तर, पण 2100 रुपये अर्निंग झाली आहे. आणि आपल्याला जी CNG लागली मित्रांनो 500 ते 600 रुपयाचं CNG बसली आहे. त्याच्यानंतर आज काही काम झालं नाही मित्रांनो. रविवार असून मला वाटलं नव्हतं की आज काम होईल, नाही होणार म्हणून, पण होणार म्हणून वाटलं होतं मला, बट नाही झालं. चला, काही विषय नाही. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे कमेंट असतात ते मला नक्की विचार जावा मित्रांनो, मी तुम्हाला उत्तर देत राहतो. आणि मित्रांनो तुम्ही जे म्हणताय ना गाडी घ्यायचं तर थोडा विचार करूनच घ्या मित्रांनो. आम्ही कोणाला असं फसवणुकीची कामं नाही करत. तुम्ही विचारता सततच विचारता की गाडी कोणती घेऊ, गाडी घेऊन ती घेऊ, गाडी घ्यायला पाहिजे का, पहिल्यासारखा धंदा आहे का. तर तुम्ही व्हिडिओ बघतात मित्रांनो, असं नाहीये माझे रोजच 4 आणि 5 आणि 6000 रुपये होतात म्हणून, कधी कधी 2000 रुपये पण होतात. मला लगभग मला मित्रांनो 12 तास झाले, तुम्ही बघू शकता. आपण आता वाजले 8:30, आपण घरून पण 8-9 वाजता निघलो होतो, तरी पण एवढीच अर्निंग झाली मित्रांनो आज. कधी कधी अशी व्यवस्था असते आणि कधी कधी काहीच नसते. तर कधी कधी तर
आपले बुकिंग अख्खा दिवसमध्ये बुकिंग सुद्धा नाही पडत आहे मित्रांनो. तर असं मित्रांनो उद्या नक्की येणार मित्रांनो ब्लॉग, कारण उद्या पण कामाला जायचंय. लवकरच आपल्या गाडीचा हप्ता पण येणार आहे, त्याच्यानंतर दिवाळी पण येणार आहे. घरच्या लोकांसाठी सामान वगैरे पण घेऊन जायचे, कपडे वगैरे सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.